मुंबईमध्ये सध्या मोठा उत्साह दिसतोय। लालबाग परिसरामध्ये शेकडो कार्यकर्ते सध्या जमलेले आहेत आणि आता लालबागच्या राजाची आपण ही थेट दृश्य पाहतोय। गणपती आता मंडपामधून पुढे विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ होणार आहे आणि त्यापूर्वी ही तयारी आता सुरू आहे आणि लालबागचा राजा त्याच्या मंडपामधून या गल्लीमधून चिंचोळ्या गल्लीमधून बाहेर येऊन मुख्य रस्त्यावर आता लागेल आणि त्यापूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय। राज्याच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली आहे। काही वेळापूर्वी निरोपाची आरती ही थाटामाटात संपन्न झाली। तर आपण ही दोन दृश्य पाहतो आहोत। एका बाजूला मुख्य रस्त्यावर लालबाग परिसरामध्ये मुख्य रस्त्यावर सर्व गणपती आता आलेले आहेत विसर्जन मिरवणुकीसाठी। या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गणेश मंडळ आहेत आणि मोठमोठ्या गणेशाच्या मूर्ती दिसतात। विविध रूपांमधल्या गणेशाच्या मूर्ती डोळे भरून भाविक हे पाहतात आणि आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा ही सर्व दृश्य चित्रित करण्याचा प्रयत्न करतात। लालबाग परिसरामधून ही सगळी दृश्य आपण पाहतो। तसंच घराघरांमधून खिडक्यांमधून सुद्धा भाविक डोकावतात आपण पाहतोय। अत्यंत सुंदर सुरेख अशी गणपतीची एक वेगळ्या रूपातली मूर्ती आपण पाहतोय। वेगवेगळ्या आभूषणांनी अशी नटलेली सजलेली आणि भाविकांकडे आशीर्वादाच्या नजरेतून पाहणारी ही बाप्पाची सुरेख अशी मूर्ती। तर पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत बाप्पाला निरोप दिला जातोय। तर आपण आता ही दुसरी दृश्य पाहतोय ती पुण्यामधून। पुणेकरांनी सुद्धा लक्ष्मी रस्त्यावर मोठी गर्दी केली आहे। मुख्य लक्ष्मी रस्त्यावरून ही मुख्य विसर्जन सोहळ्याची मिरवणूक आता जाणार आहे आणि वेगवेगळ्या ढोल ताशा पथकं सनई वादक वेगवेगळी पथकं आज या मिरवणुकीच्या सोहळ्यामध्ये सहभागी झालेली आहेत। त्याची दृश्य आपण पाहतोय। तर थाटामाटात आता बाप्पांच्या विसर्जनाची मिरवणूक सर्व शहरांमध्ये सुरू झालेली आहे। मुंबईमध्ये सकाळी 8 वाजल्यापासूनच मिरवणुकीची लगबग होती आणि विविध मंडळ आता या मुख्य रस्त्यावर मंडळांचे गणपती या मुख्य रस्त्यावर आलेले आहेत आणि बाप्पाचं हे संपूर्ण रूप पाहण्यासाठी भक्तगण गर्दी करत आहेत। ही दृश्य आपण पाहतोय मुंबई आणि पुण्यामधून। पुण्यामध्ये लक्ष्मी रस्ता आज दुतर्फा भाविकांनी अक्षरशः फुलून गेलेला आहे। रांगोळ्यांच्या पायघड्या टाकल्या जातात। लालबागचा राजा विसर्जन सोहळा आता सुरू झालेला आहे आणि त्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। बाप्पाला फुलांचे हार घातलेले आहेत। काही वेळापूर्वी निरोपाची आरती झालेली आहे आणि पुढच्या वर्षी लवकर ये असं म्हणत सर्वांनीच आर्ज करत आरती म्हटली आणि आता बाप्पांची मूर्ती मंडपामधून हलवण्याचं या ठिकाणी काम सुरू आहे। तर काही वेळामध्ये मुख्य रस्त्यावर या चिंचोळ्या गल्लीमधून बाप्पा बाहेर येईल आणि त्याचं हेच रूप पाहण्यासाठी शेकडो हजारो भाविक आता या परिसरामध्ये जमलेले आहेत। तर वेगवेगळी जी या भागातली सार्वजनिक मंडळ आहेत त्यांचे गणपती बाप्पा आता पुढे विसर्जन मिरवणुकीतून मार्गस्थ होतात आणि हा गणेश गल्लीचा राजा मिरवणुकीमध्ये पहिला मान असलेला मुंबईचा राजा म्हणून ज्याची ओळख आहे, ज्याला भाविक प्रेमानं पहिला मानाचा गणपती मुंबईमधला असं म्हणतात, तसा हा गणेश गल्लीचा राजा आता बाहेर निघालेला आहे आणि विसर्जन मिरवणूक काही वेळापासून सुरू झालेली आहे। हळूहळू गणपती पुढे पुढे मंडळ हे मार्गक्रमण करते आणि त्याच्या मागे या भागातल्या अनेक मंडळ आता मिरवणुकीमध्ये सहभागी होतात। प्रत्येक गणपती मंडळासमोर वेगवेगळी पथकं आहेत जी ढोल ताशाचा गजर करतात। आपण ही दोन दृश्य पाहतोय पुणे आणि मुंबईमधली। पुण्यामधल्या विसर्जन मिरवणुकीचा थाटच काही वेगळा असतो। वैभवशाली संपन्न अशा ह्या वेगळ्याच मिरवणुका असतात। पारंपरिक पद्धतीनं पहिले 5 मानाचे गणपती आणि त्यानंतर इतर महत्त्वाची गणेश मंडळ निघतात आणि प्रत्येक मंडळासमोर वेगवेगळी पथक आपली कला सादर करत असतात आणि कलेच्या माध्यमातून आज बाप्पाला निरोप दिला जातो। बाप्पाची आराधना 10 दिवस केल्यानंतर बाप्पाला आज भावपूर्ण निरोप दिला जातो। पुढच्या वर्षी लवकर याची आर्जवं केली जातात आणि त्याची दोन दृश्य आपण पाहतोय। तर मुंबईतली दोन महत्त्वाची दृश्य लालबागचा राजा गणेश मंडळातून आपण बघतोय। थेट राजाची मूर्ती आता पुढे काढण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे गणेश गल्लीचा राजा मुख्य रस्त्यावरून आता मार्गस्थ झालेला आहे।
लालबागच्या राजाची मूर्ती मुख्य मंडपामधून ज्या ठिकाणी 10 दिवस बाप्पा विराजमान होते आणि लाखो कोट्यवधी भाविक येऊन दर्शन घेऊन गेले, अशा या मंडपातून आता मूर्ती हलवण्यात आलेली आहे आणि आता हळूहळू या लालबागच्या चिंचोळ्या गल्लीमधून मूर्ती बाहेर येईल आणि समस्त मुंबईकर हेच दृश्य आपल्या डोळ्यामध्ये सामावून घेण्यासाठी बाहेर जमलेले आहेत। बाप्पाचं हे भव्य दिव्य असं विराट स्वरूप पाहण्यासाठी भाविकांची नजर खेळलेली असते आणि म्हणूनच जर आपण पुढची दृश्य पाहिलीत तर अचंबित झालं होतं, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी असते। आणि ही आपण 2 दृश्य पाहतोय। लालबागचा राजा गणपती हा ज्या चिंचोळ्या गल्लीतून बाहेर पडणार आहे त्या ठिकाणी सुंदर अशी ही कमान केलेली आहे आणि या कमानीतूनच राजा बाहेर पडणार आहे आणि ही दृश्य काही वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। तर ज्या मुख्य मंडपामध्ये बाप्पा विराजमान होते, 10 दिवस मनोभावे पूजा अर्चा झाली आणि भक्तांना या सुंदर अशा मंडपामधून बाप्पानं आशीर्वाद दिले असं हे बाप्पा आता पुढे निघतात विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी। हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आता बाप्पांना निरोप दिला जाईल आणि बाहेर सुद्धा या गल्लीतून बाहेर आपण दुसऱ्या दृश्यांमध्ये पाहतोय, हीच ती गल्ली आहे ज्या ठिकाणी पुष्पहार बाप्पासाठी बांधलेले आहेत। ठिकठिकाणी या पुष्पमाळा स्वीकारत गणपती पुढे मिरवणुकीसाठी निघतात। विसर्जन सोहळ्याला खऱ्या अर्थानं आता सुरुवात झालेली आहे आणि उत्तर जसजसा दिवस पुढे जाईल तशा या विसर्जन मिरवणुकीचा हा सोहळा आणखी रंगतदार होईल। विविध पथकांचं कला प्रदर्शन आणि बाप्पाला अभिवादन आपल्याला पाहायला मिळणार आहे। लालबागचा राजा 2024 विसर्जन सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आणि मुख्य मंडपामधून आता बाप्पांची मूर्ती पुढे निघालेली आहे। अत्यंत भव्य दिव्य अशी ही मूर्ती असते आणि म्हणूनच अत्यंत काळजीपूर्वक या मूर्तीला बाहेर काढण्याचं काम सध्या कार्यकर्त्यांकडून केलं जात आहे। रात्रंदिवस हजारो कार्यकर्ते लालबागच्या राजाजवळ मूर्ती तयार करण्यापासून म्हणजे त्या आधीपासूनच तयारीला लागलेले असतात। ते आता विसर्जन मिरवणुकीचा हा शेवटचा आज विसर्जन मिरवणूक होती आणि शेवटच्या टप्प्यामध्ये गणेशोत्सव आता आलेला आहे, त्यामुळे सर्व विघ्नहर्त्याची ही सर्वच पद्धतीने काळजी घेतली जाते। 2 दृश्य आपण पाहतोय। लालबाग परिसरामध्ये तुफान अशी गणेश भक्तांची गर्दी झालेली आहे। गणेश गल्लीचा राजा एका बाजूला पुढे मार्गस्थ होताना आपण पाहतोय। 22 फुटाची भव्य दिव्य उंच अशी ही गणेश गल्ली सार्वजनिक बाप्पाची ही मूर्ती अत्यंत सुबक रेखीव अशी आणि या बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेले मोठ्या संख्येनं भाविक